हाय सगळ्यांना, गुड मॉर्निंग भावा बहिणींना. तर माझं चाललंय जेवण. आणवेला आपल्या चपाती बनवून ठेवली मी, दूध तापून ठेवले गार होण्यासाठी आणि चपाती पण इथं ठेवली. बानूची तयारी झाली. बानू आपली ही जुजूत खेळते, तोपर्यंत म्हणलं आपण जेवून घ्यावा. आणि हे बघा टंटरन कंस इथंच होती ना, मी म्हणली आणले. आता त्याला मी मीठ टाकून पातेल्यात अर्धे अर्धे करून शिजाय टाकणार आहे, त्याने तशी मुरल तशी ते छान लागतात. आणि तुम्हाला तर माहितीच आहे, आपण कुणी दिलेलं खातोच. मग काल मला लय चक्कर येत होती, तेव्हापासून मी आजारीच आहे, पण काम करते, हसून खेळून घालवते मी, तशीच अंगावर घालवते. तर काल मी गेलते दवाखान्यामध्ये. ही गोळ्या तुम्हाला दाखवते किती गोळ्या आहेत त्या. जेवणाच्या आधी एक खाल्ली मी, जेवण केल्यावर खायचे ते एवढ्या जेवण केल्यावर एवढ्या खायचे ते मला गोळ्या. आणि ही जेवणाच्या आधी खाल्ली मी गोळी. आणि जेवायला काय केलं, 2 अंडे आणली होती मी, त्याची भुर्जी बनवली, जेवणाच्या आधी खाल्ली मी. आणि ही खोकल्याची बाटली, नरड दुखतंय त्याच्यावरली बाटली, ही त्याच्यावरली बाटली आहे. आणि जेवण माझं तुम्हाला दाखवते बघा. मी कंस उकडाय टाकताना तुम्हाला दाखवीन. तर ही भुर्जी बनवली मी ह्याच्यात. आणि ह्याच्यात रात्रीच्या भाकरी, मी रात्री जेवलीच नव्हती, गोळी खायची होती म्हणून अर्धी भाकर खाल्ली आणि 2 भाकरी केल्या, त्यातली 1 भाकर राहिली आणि ही अर्धी भाकर मी खाते. म्हणलं चला भावा बहिणींना म्हणलं बोलत बोलत आपलं जेवण करावा. कसं आहे माहिती आहे का, सगळी काळजी करावी लागते. आता अन्वी खेळती म्हणून मी जेवाय बसले. माझं जेवण झालं की अन्वीचं जेवण, आणि तिकडे पाणी तापाय ठेवलं. आपल्या संसाराने मी बाजार आणलेला आहे, आणि औषधं गोळ्या आपले खायच्यात. तर चक्कर काय येते, तर माझा BP झालाय कमी. सलाईन लावायला सांगितली होती, नाही लावली, कारण माझ्याकडे एवढं पैसे नव्हतं. जेवढं होतं तेवढ्यातच मी भागवलं. कसं आहे, मला कुणाकडून घ्यायला नाही आवडत. मालक लोकांकडून घेतलं, मी जिथं काम करते त्यांच्याकडूनच घेतलं, आणि त्यांना त्यातनं ती फेड करतील. तर म्हणलं जेवण करत तुम्हाला बोलावं. काही गोष्टी असतात पर्सनली की त्याने करून मला नाही सांगू वाटत, तरी पण मी प्रयत्न करते सांगायचा. आणि काही गोष्टी पर्सनल म्हणलं ना, तरी पण माझ्या घरातल्याच आहेत. माझ्या घरातल्या म्हणजे माझ्या आहेत, माझ्या लेकरांच्या आहेत आणि माझ्या आईबापाच्या आहेत. बस खायचं प्यायचं एवढ्याच गोष्टी आहेत, बाकी काही नाही. आणि कष्ट करायचं आणि तेच खायचं. आपण कुणाला मागणार ना, कुणाला नाही मागू शकत, कारण कष्ट केलं तर हक्काने मागू शकतोय. आणि माझी पाहुणे रावळे आहेत तर इतकी भारी आहेत, माझ्यासाठी जीव तोडतात. त्यांना माझी इतकी माया येते. मग बघा, त्यांना माझी माया येते म्हणल्यावर माझ्यासाठी काय काय करायला तयार आहेत. तर कसं असतं माहिती आहे का, जाऊ द्या, त्या गोष्टी काय मला काढायच्या नाही. त्या जसा असून तसा मी जेवण करत करत व्हिडिओ बनवते. म्हणून नका काय तू पण अशीच करायला लागली का दुसऱ्यांसाठी. नाही, तसं काय ना, पहिली गोष्ट मला आवडतच नाही असं दिखावा करायला. जसं असेल तसं असेल आपलं. तर मी जेवण करून घेते, बानूला चारते, आंघोळ घालते, म्हणजे बानूचं ओके झालं. तिथनं मी कपडे फड लावायला, पंजे करायला जायचं. ज्यांना कुणाला माझा हेड आवडत असेल
त्यांनी मला एक गुलाबाचं फूल पाठवावा. कुणाला माझा नंबर पाहिजे असेल तर इंस्टाग्रामला मला फॉलो करा. इंस्टाग्रामची आयडी आहे ज्योती भालेराव. नाही तर फेसबुकला पण पाठवू शकता. कुठं पण पाठवा, मी घेईन, कारण मला पाठवता येत नाही, म्हणून तुम्ही पाठवा. तर चला, व्हिडिओ आवडला असला तर नक्कीच लाईक करा. कोण नवीन असेल तरी पण लाईक करा. जास्तीत जास्त आपल्या अन्वेसाठी शेअर करा. तर बाय.